ह्या बिग बॉस मध्ये मित्रांनो सगळेजण सगळ्यांच्या कामावरून बोलायला लागल्यात। आज तर हद्दच पार केली राखी सावंतने त्याला हा माल बोलून। तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच अशा सगळ्या गोष्टी करणार आहे। तर स्टार्टिंग पासून सुरू करूया। त्या अगोदर सांगतो मित्रांनो, व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा। मित्रांनो, कालचा जो अर्धा टास्क बाकी होता ते आज दाखवण्यात आला होता आणि आज जे करणने केलं ते योग्य होतं। दीपाली मॅमला काही माहिती नसताना मध्ये मध्ये बोलायला येत होती, कारण की तन्वीने त्याचा स्वतः पाय ओढला होता करणचा आणि नंतर मग करण ओढतोय तर मग दीपाली बोलते तू पोरीचा पाय किती जोरात ओढतो, हे ओढतो ते ओढतो। मग करणने जे ओढलं ते आज एक नंबर केलं आणि करण आता गेम खेळतोय, आता कुठेतरी दिसतोय असं वाटतंय मला पण। आणि तन्वीने जे प्राजक्ताला बोलली ते बरोबर होते, एकदम एकदम म्हणजे एकदम खतरनाक डायलॉग होता। मी तिथे नाती जोडायला नाही गेली, मी तिथे ना ट्रॉफी जिंकायला गेली आणि मी इंडिव्हिज्युअल खेळणार। फक्त तन्वी तुझा आवाज जो आहे ना तो थोडासा कमी करायचा, कारण की तुझ्या आवाजावरून खूप सारे लोक चिडतायत। फक्त आवाज जर चांगला असेल ना तर तुझा गेम एक नंबर आहे आणि बेटर खेळते सगळ्यापेक्षा, तुझ्या झुणपेक्षा तर एकदम चांगले खेळत आहे तन्वी। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता जे हमाल विषय होता, हमाल म्हणायचा, राखी सावंतनं असं नाव घेऊन नाही बोललं पाहिजे हमाल हे तू, कारण की प्रत्येक जण वेगवेगळ्या कॅटेगरी मधून आलेले आहेत आणि प्रत्येक जणाला प्रत्येकाच्या कामाचा अभिमान आहे। त्याच्यामुळं हिला असं बोलणं चुकीचं आहे। रोशन दादाला खूप म्हणजे खूप हार्ड झालेलं होतं, ते सगळ्या पब्लिकला पण नाही आवडणार, कारण की रोशन दादा खूप मेहनती आणि तो काम पण करतो आणि डायरेक्टली नल्ला बोलते। नल्ला बोलणं म्हणजे याचा अर्थ हिचा असं होतो की डायरेक्टली कुणालाही तिच्या पुढे नल्ला बोलते सगळ्यांना, म्हणजे तो काम काहीही नाही करत असं म्हण। पण रोशन दादा एवढं आजपर्यंत त्या घरामध्ये काम कोणीही केलं नाहीये आणि तो गेम पण तसा खेळतो चांगला। आणि अनुश्री आता टोळी सोडून वेगळं खेळायला लागले, कारण की अनुश्री आता टोळीतल्या प्रत्येकाची चुकी सांगायला लागले की टोळीतला चुकीचा आहे। बाहेरचे जे सगळे माणसं आहेत ना ते सगळे तिला बरोबर वाटतात, फक्त टोळी हे चुकीची वाटते अनुश्रीला। अनुश्रीचं वागणं असं तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। फक्त आणि फक्त ती कॅप्टन्सी साठी करते असं, आणि कॅप्टन्सी भेटल्यानंतरही टोळीतल्या लोकांना ती भाव देणार नाही, बिलकुलही नाही। अनुश्री राखीला घाबरते म्हणून अनुश्री हे जे आहे रोशन दादाची साईड घेत नाहीये आणि रोशन दादा सगळीकडे दिसतो आणि रोशन दादा मेन म्हणजे जर टोळीतल्यांची चुकी असेल तर टोळीतल्यांची चुकी आहे म्हणून तो सांगतो, तुमच्यासारखं लपून बसत नाही घाबरत। अनुश्री हे फक्त आणि फक्त त्यांच्या साईडनं चांगलं दिसावं म्हणून त्यांची साईड घेत आहे, बाकी काहीच नाही। टोळीत 4 लोक आहेत पण टोळीची पॉवर काय अनुश्रीला आणखी पण समजलं नाहीये। अनुश्री मुद्दाम टोळीच्या विरोधात जात आहे। सचिन दादाचा आजचा मुद्दा जो होता तो एकदम बरोबर होता, कारण की सचिन दादा बोलतो की तू नावं घेऊन आरड, कारण की तू कुणाच्याही कामावर बोलू नाही शकत, कारण मी सिंगर आहे, तुम्हाला किती तर वेळ सिंगर इकडे असं बोलतेस, म्हणजे हे लँग्वेज बरोबर नाहीये। सचिन दादा सांगत होते तरीही राखी बोलते मी असंच बोलणार, माझा ऍटिट्यूड असाच राहणार, मी अशीच आहे। सचिन दादाचं आज जे बोलले ते एक नंबर होतं, ही दोस्ती अशीच ठेवा आणि असंच सोबत खेळत राहा। मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।